नमस्कार. ग्रामसेवक या पदाचा जो तांत्रिकचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमापैकी कृषी हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. कारण IBPS येणाऱ्या पेपर्समध्ये कृषी या घटकावरच मॅक्झिमम प्रश्न विचारताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण कृषी या घटकावरील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले आणि ज्यावर IBPS 100% प्रश्न विचारू शकते असे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न पहिला बघूया. मातीचा टिंबटिंब गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते. तर मातीचा असा कोणता गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी ही जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये मिसळली जाते? तर ज्या जमिनी अल्कलाईन असतात किंवा विम्ल किंवा आम्लारी असतात तर त्यांची विम्लता कमी करण्यासाठी मातीमध्ये ऊसाची मळी मिसळली जाते. आता ज्या प्रकारे विम्लता कमी करण्यासाठी मातीमध्ये ऊसाची मळी मिसळली जाते त्याचप्रमाणे जिप्सम, त्यानंतर गंधक इत्यादी जे पदार्थ आहेत ते देखील मातीमध्ये विम्लता कमी करण्यासाठी मिसळले जातात. त्यामुळे हे देखील पर्याय लक्षात ठेवा. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की ज्या मृदेचा pH हा 7 असतो ती मृदा उदासीन मृदा असते. त्यामुळे असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की उदासीन मृदेचा pH किती असतो? तर तो असतो 7 एवढा. त्याचबरोबर ज्या मृदेचा pH हा 7 पेक्षा कमी असतो ती मृदा कोणत्या प्रकारची असते? तर 7 पेक्षा कमी असलेली मृदा ही आम्ल प्रकारची असते. 7 पेक्षा कमी pH जर असेल तर ती आम्ल प्रकारची मृदा असते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्कलाईन किंवा विम्ल प्रकारची मृदेचा pH किती असतो? तर या मृदेचा pH हा 7 पेक्षा जास्त असतो. त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातील. प्रश्न दुसरा, मृदा निर्मितीसाठी उपयुक्त असलेल्या अजैविक घटकांचा गट ओळखा. तर असे कोणते अजैविक घटक आहेत खालीलपैकी की ज्यांचा उपयोग हा मृदा निर्मितीसाठी होतो? तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 ज्यामध्ये पाऊस, तापमान, भिन्नता आणि आम्ल पाऊस हे पर्याय आहेत ते पर्याय अजैविक घटकांचे प्रतिनिधित्व करतात. तर बाकीच्या पर्यायांमध्ये प्राणीजात हा जैविक घटक आहे, त्यानंतर वनस्पती जात किंवा प्राणी हा देखील जैविक घटक आहे, सूक्ष्मजीव, जीवाणू, कीटक हा देखील जैविक घटक आहे, त्यानंतर येथे सूक्ष्मजीव हा देखील जैविक घटक आहे. फक्त पर्याय क्रमांक 3च अजैविक घटकांचा गट आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला मृदा निर्मितीवर देखील अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, जमिनीची घनता टिंबटिंब या एककात मोजतात. तर जमिनीची घनता मोजण्याचे एकक आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे. त्यामुळे हे एकक लक्षात ठेवा. याच्यामुळे जमिनीची किंवा मातीची घनता मोजली जाते. यामुळे पर्याय क्रमांक 2 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर जमिनीची घनता किती असते, किती ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असते? तर ती असते 2.65 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा. 2.65 ही जमिनीची घनता असते. त्यानंतर प्रश्न चौथा, मृदाशास्त्राची एक शाखा जी विशेष करून मृदा, तिचे मूळ, वर्गीकरण आणि गुणधर्म याचा अभ्यास करते त्यास टिंबटिंब असे संबोधले जाते. तर मृदाशास्त्राची अशी कोणती शाखा आहे जी मृदा, तिचे मूळ, मृदेचे वर्गीकरण आणि मृदेचे गुणधर्म याचा अभ्यास करते? तर या शाखेला पेडोलॉजी या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारच्या व्याख्या आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न नक्की विचारले जातील. आणि ही व्याख्या जी आहे पेडोलॉजीची ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न 5वा, पिकाचे उत्पादन काढण्याच्या संबंधात जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ही व्याख्या देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचा अभ्यास करतो, मात्र तो अभ्यास आपण पिकांच्या उत्पादनाच्या संदर्भात करतो तेव्हा त्या अभ्यासाला इडॅफोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेडोलॉजी आणि इडॅफोलॉजी ह्या 2 व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 6वा बघूया. दख्खनच्या पठारावर आढळणाऱ्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपण व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती? तर अशी कोणती जमीन आहे जी सुपीक आहे, त्यामधून पाण्याचा निचरा हा अपुरा होतो, त्याचबरोबर ती जमीन ही चोपण व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
ती दख्खनच्या पठारावर आढळते. तर अशी जमीन आहे खोल काळी जमीन ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काळी जमीन आहे याला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. हा जो टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा जो घटक असतो या मृदेमध्ये, या घटकामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मगाशी आपण मिस केली, ती म्हणजे पिकांच्या वाढीसाठी योग्य pH काय असतो असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर पिकांच्या वाढीसाठी योग्य pH असतो 6.5 ते 8च्या रेंजमध्ये. त्यामुळे ही रेंज देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 7वा, मृदेमध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक असतात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला मृदेचे घटक विचारलेले आहेत आणि हा प्रश्न खूप VIMP प्रश्न आहे. हा प्रश्न 100% येऊ शकतो. तर मृदेमध्ये पाणी असते, त्यानंतर हवा असते, त्यानंतर माती देखील असते आणि सेंद्रिय द्रव्ये देखील काही प्रमाणात असतात. हे सर्व घटक मृदेमध्ये असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता पुढे जाऊन असा देखील प्रश्न येऊ शकतो की हे जे घटक आहेत या घटकांचे प्रमाण देखील ते विचारू शकतात. तर मृदेमध्ये पाण्याचे प्रमाण हे साधारणतः 25% असते, त्यानंतर हवेचे प्रमाण देखील 25% असते, त्यानंतर मातीचे प्रमाण किती असते तर ते असते 45% एवढे आणि जे सेंद्रिय द्रव्य असतात त्यांचे प्रमाण असते 5% एवढे. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे ही लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हे जे 45% आहे त्याला मातीचे प्रमाण किंवा खनिज द्रव्ये असा देखील शब्द येऊ शकतो पेपरमध्ये. त्यामुळे कोणता पर्याय आहे ते देखील लक्षात ठेवा. माती किंवा खनिज द्रव्ये यांचे प्रमाण 45% एवढे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा, वरून वाहणाऱ्या पाण्यामुळे उताराच्या जमिनीतून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा उताराच्या जमिनीवरून पाणी वाहत असते त्या पाण्यामुळे समप्रमाणामध्ये पातळ थरामध्ये माती निघून जाते, तर अशा प्रक्रियेला सालकाडी धूप म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे, किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला याचा पर्याय शीट इरोजन असा असू शकतो. त्यामुळे पर्याय देखील लक्षात ठेवा. जर मराठी नाव लक्षात आले नाही तर शीट इरोजन सालकाडी धूप यासाठी वापरले जाते. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून मृदा धूप हा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर जेव्हा धूप ही पावसाच्या थेंबांमधून होते किंवा थेंब थेंब पाणी पडल्यामुळे पावसाची जी धूप होते त्याला शिंतोडी धूप म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर जमिनीतून वाहणारे पाणी हे ओघळ स्वरूपात जेव्हा असते तेव्हा ओघळपाडी धूप म्हणून ओळखले जाते आणि हे जेव्हा ओघळपाडी धूप पुढे जाऊन मोठ्या घळीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये रूपांतर त्याचे होते तेव्हा त्याला घळई धूप म्हणून ओळखले जाते. तर हे वेगवेगळे मृदा धुपेचे प्रकार आहेत, त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 9वा, मृदा धुपेबरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते. तर जेव्हा जमिनीची धूप होते किंवा मृदेची धूप होते तेव्हा ही धूप होत असताना कोणते असे मुख्य अन्नद्रव्य आहे ते त्या धुपेबरोबर किंवा त्या मृदा धुपेच्या प्रक्रियेमध्ये जमिनीतून नाहीसे होते किंवा कमी होत जाते. तर मृदा धुपेमुळे स्फुरद हे जे अन्नद्रव्य आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॉस्फरस म्हणतो, ते अन्नद्रव्य जास्त प्रमाणात नाहीसे होत जाते. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्फुरद किंवा फॉस्फरस हे जे अन्नद्रव्य आहे त्याचा वनस्पतींसाठी काय उपयोग होतो, तर हे मुळांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की मुळांची वाढ घडून येण्यासाठी कोणते मुख्य अन्नद्रव्य महत्त्वाचे असते किंवा उपयोगाचे असते, तर ते आहे फॉस्फरस आहे किंवा स्फुरद आहे. आता परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की नत्र किंवा नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो, तर याचा उपयोग पिकाच्या वाढीसाठी होतो. पिकाच्या वाढीसाठी कोणते अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे आहे, तर ते आहे नत्र हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये पालाश याच्या कार्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर पालाशमुळे किंवा पोटॅशियममुळे, जे के अक्षराने दर्शवले जाते, तर या पोटॅशियममुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्यामुळे हे पालाश देखील परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे की ज्याच्यामुळे पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मुख्य अन्नद्रव्ये व त्यांच्या उपयोगावर देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 10वा, टिंबटिंब हे अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापारी पोर्टल आहे ज्याचा उपयोग देशातील सध्याचे जे APMC बाजार आहेत, जे शेतमाल विषयक एजन्सी बाजारपेठ आहे, तिच्या निर्मितीसाठी ते महत्त्वाचे आहे. तर असे पोर्टल आहे त्याचे नाव आहे ई-नाम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे पोर्टल APMC बाजारपेठ जे आहेत देशभरातील त्यांची एजन्सी बाजारपेठ म्हणजे एकच बाजारपेठ मोठी निर्माण करण्यासाठी किंवा त्यांना जोडण्यासाठी उपयोगात आणले जाते. आणि हे जे ई-नाम आहे याचा लॉंग फॉर्म देखील परीक्षेत येऊ शकतो किंवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. तर ई-नाम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हा जो लॉंग फॉर्म आहे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे? तर असे कोणते पीक आहे जे मृदा आणि पाणी संधारण साधण्यासाठी उपयोगी पडते? तर दिलेल्या पर्यायांपैकी चवळीचे पीक हे मृदा आणि पाणी संधारण साधण्यासाठी उपयोगी पडते. तर हे असे का? तर चवळीचा जो वेल असतो तो वेल जर तुम्ही बघितला तर याचे आच्छादन पडते जमिनीवर. ही जी झाडे असतात ती उंचीने अतिशय लहान असतात किंवा बुटकी असतात आणि याची पाने ही पूर्णपणे पसरलेली किंवा मोठी असतात. त्यामुळे यांचे जे आच्छादन होते त्यामुळे जमीन दिसतच नाही आणि याच्यामुळेच मग मृदेचे धूप होण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर पाण्याचे व्यवस्थापन देखील चांगल्या प्रकारे करता येते. यासाठी अशा प्रकारची पिके जमिनीमध्ये घेतली जातात. आता चवळी व्यतिरिक्त अजून कोणती पिके आहेत ज्यांचा उपयोग मृदा आणि पाणी संधारणासाठी होतो? तर ते आहेत मूग, सोयाबीन इत्यादी जी पिके आहेत त्यांचा उपयोग देखील मृदा संधारण आणि पाणी संधारणासाठी केला जातो. प्रश्न 12वा, भात या पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते? तर भाताची वाढ ही सर्वोत्तम प्रकारे होण्यासाठी जे टेम्परेचर आवश्यक असते त्याची रेंज आहे 20 डिग्री सेल्सिअस ते 37.5 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर भाताचे जे वेगवेगळे वाण आहेत किंवा प्रकार आहेत त्याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणे अपेक्षित आहेत. तर आता भाताच्या ज्या जाती आहेत त्या जाती आपण बघूया, म्हणजे परीक्षेमध्ये जरी विचारल्या तर तुम्हाला त्याच्यावरचे उत्तर देता येईल. तर भाताच्या जातीमध्ये जया, विक्रमा, इंद्रायणी, फाल्गुना, त्यानंतर भोगावती, त्यानंतर अंबिका, तेरणा, त्यानंतर कर्जत. या कर्जतमध्ये कर्जत 3, कर्जत 4 अशा प्रकारचे प्रकार आहेत. त्यानंतर मग सह्याद्री, या सह्याद्रीमध्ये देखील सह्याद्री 2, सह्याद्री 3 अशा प्रकारचे उपजाती आहेत. त्यानंतर फुले मावळ, फुले समृद्धी, फुले राधा इत्यादी ज्या जाती आहेत त्या भाताच्या महत्त्वाच्या जाती आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 13वा, महाराष्ट्रातील पहिले भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आले. तर महाराष्ट्रातील पहिले भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी स्थापन करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि हे केंद्र 1919 साली स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा 100% विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे? म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी असे कोणते पीक आहे जे क्षार जास्त असलेल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकत नाही किंवा ज्या पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता कमी आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी तीळ या पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला क्षार सहन करणारी किंवा क्षार सहनशील पिके कोणते आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर क्षार सहन करणारी पिके आहेत किंवा क्षार सहनशील पिके आहेत भात, त्यानंतर ऊस, कापूस, गहू, त्याचबरोबर पालक, चवळी, दहीचा इत्यादी जी पिके आहेत ती क्षार सहनशील पिके आहेत. त्यामुळे ही पिके
आणि यांची नावे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 15वा. तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर या महाराष्ट्रातील टिंबटिंब जाती आहेत. तर तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर या वांग्याच्या जाती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर अजून एक फेमस वांग्याची जात आहे, ती म्हणजे मांजरी गोटा. तर या मांजरी गोटा या जातीवर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ह्या वांग्याच्या जाती लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न 16वा. कोकण राजा, कोकण सम्राट, कोकण रुची, रत्ना, सिंधू या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर कोकण राजा, कोकण सम्राट, कोकण रुची, रत्ना आणि सिंधू या आंबा या पिकाच्या जाती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेगवेगळी जी महत्त्वाची पिके आहेत त्या पिकांच्या जाती माहीत असणे खूप आवश्यक आहे, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 17वा. अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी गरजेची आहेत? तर अर्नॉन यांच्या मते एकूण 16 अन्नद्रव्ये आहेत जी वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असतात. तर जी वनस्पतीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये आहेत किंवा पोषक द्रव्ये आहेत याच्यावर IBPSने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे या प्रकारचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याची डिटेलमध्ये आपण माहिती बघूया. आता ही जी 16 अन्नद्रव्ये आहेत जी उपयोगाची असतात त्यांचे 2 मुख्य गट पडतात. एक म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट्स, ज्याला आपण मुख्य पोषक तत्वे म्हणतो, ज्यांची जास्त प्रमाणात गरज असते किंवा जी अतिशय जास्त आवश्यक असतात अशी. आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट्स, ज्यांची वनस्पतींना कमी प्रमाणात आवश्यकता असते. त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्ये असे देखील म्हटले जाते. त्यामुळे हे मराठी नाव देखील लक्षात असू द्या, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो मराठी नावांवर. तर सर्वात आधी आपण मॅक्रोन्यूट्रियंट्स किंवा मुख्य पोषक द्रव्ये बघूया. तर ती एकूण 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. ती कोणकोणती? तर ती आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर फॉस्फरस, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर सल्फर, त्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. तर अशी ही एकूण 9 मुख्य पोषक द्रव्ये किंवा मॅक्रोन्यूट्रियंट्स येतात. त्यानंतर आता आपण बघूया मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा सूक्ष्म पोषक द्रव्ये. ही किती आहेत? तर ही आहेत एकूण 7. आता ती कोणकोणती आहेत? तर ती आहेत आयर्न, मँगनीज, त्यानंतर कॉपर, बोरॉन, झिंक, मॉलिब्डिनम आणि क्लोरीन. तर ही जी 7 पोषक द्रव्ये आहेत ती सूक्ष्म पोषक द्रव्ये किंवा मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी 16 अन्नद्रव्ये आहेत आणि ज्यांचे 2 मुख्य भागात विभाजन केले जाते, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स, याच्यावर तुम्हाला 100% परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा. प्रश्न 18वा. वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरितद्रव्य किंवा हिरवा रंग नाहीसा होणे हे टिंबटिंब या मूलद्रव्याच्या कमतरतेचे लक्षण आहे. तर जेव्हा वनस्पतीच्या पानामधून हरितद्रव्य किंवा हिरवा रंग नाहीसा होतो तर हे जे लक्षण आहे ते लक्षण मॅग्नेशियम या मूलद्रव्याच्या कमतरतेचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मगाशी आपण जी 16 मूलद्रव्ये पाहिली, जी पोषक तत्वे आहेत जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, ती पोषक तत्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे काय होते याच्यावरचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतर प्रश्न 19वा. वनस्पती प्रामुख्याने नत्र, टिंबटिंब या स्वरूपात शोषतात. तर वनस्पती नत्र किंवा नायट्रोजन कोणत्या स्वरूपामध्ये शोषते? तर ती नायट्रेट या स्वरूपामध्ये नत्राचे शोषण करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. याच नायट्रेटचे रूपांतर पुढे जाऊन नायट्राईटमध्ये होते आणि या नायट्राईटचे रूपांतर पुढे जाऊन अमोनियामध्ये होते. तर हा क्रम देखील लक्षात असू द्या, याच्यावर देखील कधीतरी प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 20वा. अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे फक्त टिंबटिंबद्वारे शक्य आहे. तर शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल, त्याचबरोबर पाण्याचा देखील वापर कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब करावा लागेल? तर योग्य प्रमाणामध्ये ओलावा मृदेमध्ये ठेवणे आवश्यक असेल. त्याचबरोबर प्रमाणशीर पीक ताटांची संख्या किंवा रोपांची जी संख्या असेल किंवा जी पेरणी केलेली असेल तर ती
व्यवस्थित केलेली असली पाहिजे. त्यानंतर पिकांसाठी जे खत वापरले जाईल त्याचा वापर देखील प्रमाणामध्ये असला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी जर योग्य प्रमाणात असल्या किंवा जुळून आल्या तरच मग आपल्याला पिकाचे त्या अधिकतम किंवा जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि पाण्याचे व्यवस्थापन देखील योग्य प्रकारे होईल. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. तर IBPS तुम्हाला ॲनालिटिकल रिझनिंगवर अशा प्रकारचे लॉजिकल प्रश्न देखील विचारत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची देखील तयारी असू द्या. व्यवस्थित लॉजिक लावून अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर शोधायचे असते. आणि बऱ्याचदा आपल्याला पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे सिलेबसच्या बाहेर आहेत असे वाटतात, पण ते तसं नसतं. तर आपल्या सिलेबसमधील पॉईंट्सवरच आधारित अशा प्रकारचे प्रश्न फ्रेम केलेले असतात. फक्त आपल्याला तिथे ॲनालिटिकल रिझनिंगचा वापर करायचा असतो आणि दिलेले जे पर्याय आहेत त्यांना योग्य प्रकारे आपल्या प्रश्नासोबत रिलेट करायचे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21. भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब यांच्या नावे झाली. तर भारतामध्ये सर्वात पहिले जे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली ती स्थापना कोणाच्या नावाने झालेली? तर गोविंद वल्लभ पंत यांच्या नावाने देशातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की गोविंद वल्लभ पंत हे जे कृषी विद्यापीठ आहे ते कोठे आहे? तर ते आहे पंतनगर या ठिकाणी. किंवा असा देखील प्रश्न येऊ शकतो की हे पंतनगर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. तर परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणावर किंवा राज्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर याची स्थापना कधी झालेली? तर ही स्थापना झालेली 1960 साली. तर या स्थापनेवर देखील ते प्रश्न विचारू शकतात. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न 22. ICAR या संस्थेची भारतीय मृदा विज्ञान संस्था टिंबटिंब येथे आहे. तर भारतीय मृदा विज्ञान संस्था जी ICAR याच्या मार्फत चालवली जाते ती संस्था आहे भोपाळ या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या मराठी नावाच्या ऐवजी असे देखील विचारू शकतात की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे भोपाळ या ठिकाणी. त्याचबरोबर येथे जे ICAR हे दिलेले आहे याची स्थापना कधी झाली? तर ही जी संस्था आहे याची स्थापना 1929 साली झालेली. हे देखील खूप महत्त्वाची संस्था आहे कृषीशी रिलेटेड. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या ICARचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ICAR याचा लॉंग फॉर्म देखील ते विचारू शकतात. तर याचा लॉंग फॉर्म होतो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. तर हे देखील लक्षात ठेवा, हा लिहून घ्या कुठेतरी. ICARचा लॉंग फॉर्म पुन्हा एकदा मी सांगतो, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 23. खालीलपैकी कोणते जीवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते? तर दिलेल्या पर्यायांपैकी असे कोणते जीवाणू खत आहे जे ऊस या पिकामध्ये सर्वाधिक नत्राचे स्थिरीकरण करते किंवा नायट्रोजन फिक्सेशन करते? तर यापैकी ॲसिटोबॅक्टर हे जे जीवाणू खत आहे ते सर्वाधिक प्रमाणामध्ये ऊस या पिकामध्ये नत्र स्थिरीकरण करते. प्रश्न 24. खालीलपैकी कोणता जिल्हा हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर धुळे हा जो जिल्हा आहे तो दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि ते जर कृषीच्या निगडीत काही विशिष्ट ओळख असली त्यांची किंवा महत्त्वाची ओळख असली किंवा प्रसिद्ध असले तर त्यांच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची देखील विशेष काही ओळख असेल कृषीच्या बाबतीत तर त्याच्यावर देखील तुम्हाला 100% प्रश्न येणार आहे. त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यासाठी अर्ज भरला आहे त्याची चांगली तयारी करून ठेवा. प्रश्न 25. शाश्वत शेतीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या शेती पद्धतीचा सहभाग महत्त्वाचा असतो? जर आपल्याला शाश्वत शेतीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातूनच आपण शाश्वत शेतीचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 26. भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 साली टिंबटिंब येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली. तर भारतात जी मृदा संधारण संशोधनाची सुरुवात झाली ती सुरुवात 1923 साली झाली आणि ही सुरुवात महाराष्ट्रातील मांजरी या ठिकाणी झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
आणि मांजरी हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा. तुम्हाला जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रावर किंवा कोणत्या राज्यात झाले असा देखील प्रश्न येऊ शकतो. किंवा कोणत्या योजनेची स्थापना होऊन झाली, तर कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे मृदा संधारण या टॉपिकवर आधारित अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये ते 100% विचारू शकतात. प्रश्न 27वा. भारतात मिट्टी बचाव किंवा माती वाचवा या चळवळीला प्रारंभ कोठे झाला? तर मिट्टी बचाव किंवा माती वाचवा ही जी चळवळ आहे ती सुरुवात झाली होशंगाबाद या ठिकाणी, आणि हे ठिकाण आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये राज्यावर किंवा या ठिकाणावर डायरेक्टली अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला या होशंगाबादच्या ऐवजी असा देखील पर्याय असू शकतो, नर्मदापुरम, किंवा होशंगाबादलाच नर्मदापुरम म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि ही जी चळवळ आहे मिट्टी बचाव चळवळ, ती सुरुवात कधी झाली? तर ती झाली 1977 साली. या शालावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही जी चळवळ होती ती का सुरू झाली? तर तिथे एक तवा डॅम आहे, तर या डॅमच्या विरोधात ही चळवळ चालू झालेली. त्यामुळे हे देखील माहिती लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचा IBPSचा खूप जास्त कल असतो. त्यानंतर प्रश्न 28वा. सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली, तिला टिंबटिंब असे म्हणतात. तर सहकारी पद्धतीची शेतीची सुरुवात ही सर्वप्रथम कुठे झाली? तर ती झाली महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाली? तर ती झाली कोल्हापूर जिल्ह्यात. त्याचबरोबर याला जवळपास 100 वर्षे देखील पूर्ण झालेली आहेत. आणि ही जी शेती पद्धत आहे तिला कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या शेती पद्धतीला फड शेती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ही जी फड शेती आहे जी सहकारी पद्धतीवर आधारित आहे, ही शेती ऊस या पिकासाठी प्रसिद्ध आहे, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न 29वा. राष्ट्रीय सेंद्रिय किंवा जैव उत्पादन कार्यक्रम कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला? तर राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम हा सन 2001 साली सुरू करण्यात आलेला किंवा लॉन्च केलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता हा जो कार्यक्रम आहे तो 2001 साली कोणत्या मंत्रालयाअंतर्गत जाहीर करण्यात आला? तर वाणिज्य आणि कृषी मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत हा राष्ट्रीय जैव उत्पादन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला. तर सेंद्रिय शेती हा जो टॉपिक आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. आणि परीक्षेमध्ये वेगवेगळ्या योजनांवर किंवा त्या कोणत्या वर्षी चालू करण्यात आल्या याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न 30वा. प्रत्येक शेतकऱ्यासाठी मृदा आरोग्य पत्रिका या योजनेचा शुभारंभ माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2015 रोजी टिंबटिंब येथे करण्यात आला. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मृदा आरोग्य पत्रिका ही जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे. याच योजनेला इंग्लिशमध्ये सॉईल हेल्थ कार्ड या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे सॉईल हेल्थ कार्ड हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. आणि ही जी योजना आहे ती सूरतगड या ठिकाणी सुरू केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि हे सूरतगड ठिकाण कुठे आहे? तर ते आहे राजस्थान या राज्यामध्ये. त्यामुळे राज्य देखील लक्षात ठेवा. राज्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की सॉईल हेल्थ कार्ड ही जी योजना आहे ती कोणत्या दिवशी चालू करण्यात आली किंवा लॉन्च करण्यात आली? तर ती योजना 19 फेब्रुवारी 2015 या दिवशी चालू करण्यात आलेली. त्यामुळे हे दिनांक देखील लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एकाच प्रश्नामध्ये 2 ते 3 प्रश्न आपले कव्हर होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 31वा. ठिबक सिंचन पद्धत अवलंबल्यास पाण्याची किती टक्के बचत होते? तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने पाण्याची साधारणतः 40 ते 70% दरम्यान बचत होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठिबक सिंचन पद्धत त्याचबरोबर तुषार सिंचन पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 32वा. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले? तर अशी कोणती क्रांती होती की जिच्यामुळे भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला, त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त उत्पादन देखील व्हायला लागले? तर ही क्रांती होती हरित क्रांती. हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आता परीक्षेत तुम्हाला हरित क्रांती किती साली झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ही झाली 1966-67च्या खरीप हंगामामध्ये. त्यामुळे खरीप हंगाम देखील लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या हंगामात झाली हे देखील विचारू शकतात.
आता ही जी हरित क्रांती आहे त्याचे जागतिक लेवलला कोण प्रणेते होते किंवा ही सुरुवात कोणी केली किंवा याचे जनक कोण होते, तर याचे जागतिक लेवलचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग हे. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारतातील जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर स्वामीनाथन हे. त्यामुळे डॉक्टर स्वामीनाथन जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत ते देखील लक्षात ठेवा. अशा दोन्ही प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 33वा, सुवर्णक्रांती कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, तर सुवर्णक्रांती संबंधित आहे फळांच्या उत्पादनासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे सुवर्णक्रांतीवर किंवा हरित क्रांतीवर प्रश्न येतोय त्याचप्रमाणे इतर ज्या क्रांत्या आहेत त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. जसे की मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कोणती क्रांती झाली, तर ती होती नील क्रांती ही. त्यानंतर तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी कोणती क्रांती झाली, तर ती क्रांती होती पीत क्रांती ही. त्याचबरोबर दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी कोणती क्रांती झाली, तर ती झाली श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती देखील त्याला म्हटले जाते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर मांस उत्पादन वाढवण्यासाठी कोणती क्रांती झाली, त्याला लाल क्रांती म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर खतांचे उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती झाली तिला कोणती क्रांती म्हणतात, तर तिला करडी क्रांती म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. तर वेगवेगळ्या क्रांत्या व ते कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहेत हे परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न 34वा, टिंबटिंब, टिंबटिंब व टिंबटिंब या पिकांच्या किमतीतील अस्थिरता दूर करण्यासाठी सरकारने ऑपरेशन ग्रीन सुरू केले आहे. तर कोणत्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंटनं ऑपरेशन ग्रीन चालू केलेले आहे, तर टोमॅटो, कांदा आणि बटाटा ही जी 3 पिके आहेत या पिकांच्या किमतीमधील जी अस्थिरता आहे ती दूर करण्यासाठी सरकारने ऑपरेशन ग्रीन सुरू केलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. यापूर्वी देखील परीक्षेमध्ये IBPSने असा प्रश्न विचारलेला आहे की ऑपरेशन ग्रीन कशासाठी सुरू केलेले आहे, तर ऑपरेशन ग्रीन हे टोमॅटो, कांदा आणि बटाटे या पिकांच्या किमतीमधील जी अस्थिरता आहे ती दूर करण्यासाठी सुरू केलेली आहे. प्रश्न 35वा, भारत सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय फल उत्पादन कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीच्या हिस्स्यांचे प्रमाण टिंबटिंब आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय फल उत्पादन कार्यक्रम हा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा कार्यक्रम कधी सुरू झाला असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा कार्यक्रम 2005-06 साली सुरू झालेला, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि या कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा किती असतो, तर तो असतो 85% आणि राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आहे 15%. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 36वा, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे म्हणजेच नाफेडचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था ही परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न आलेले दिसतील. तर जी नाफेड संस्था आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर जो शेतमाल आहे त्याची खरेदी करणे, त्याचबरोबर जो खरेदी केलेला शेतमाल आहे त्याचे योग्य प्रकारे वितरण करणे, शेतमालाची देशाबाहेर निर्यात करणे, त्याचबरोबर परकीय देशाकडून आयात करणे आणि कृषी अवजारे आणि उपकरणांचे उत्पादन करणे व त्याचबरोबर त्यांची विक्री करणे. तर ही जी सर्व कार्ये आहेत ही सर्व कार्ये ही नाफेड संस्थेमार्फत पार पाडली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता ही जी नाफेड संस्था आहे म्हणजेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था आहे तिची स्थापना कधी झाली त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर या संस्थेची स्थापना झाली 2 ऑक्टोबर 1958 साली. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या संस्थेचे मुख्यालय कुठे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 37, कृषी व ग्रामीण विकासासाठी सर्व प्रकारची कर्जे देण्यासाठी टिंबटिंब ही बँक जुलै 1982 साली स्थापन करण्यात आली. तर कोणती बँक आहे जी जुलै 1982ला स्थापन केली होती, तर ती आहे नाबार्ड ही बँक. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला नाबार्डचे कार्य काय असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या संस्थेचे मुख्य कार्य आहे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सर्व प्रकारची कर्जे देणे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाबार्ड ही संस्था खूप महत्त्वाची आहे
कारण या संस्थेवर इकॉनॉमिकच्या माध्यमातून GS मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर कृषी या घटकावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तो टॉपिक देखील चांगला वाचून घ्या. प्रश्न 38. 1974 साली टिंबटिंब येथे प्रायोगिक तत्वावर देशातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. तर देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कोठे स्थापन केले होते? तर ते केले होते पॉंडिचेरी या ठिकाणी आणि ते प्रायोगिक तत्वावर 1974 साली स्थापन केले होते. आता परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रामधील पहिले कृषी विज्ञान केंद्र स्थापन कोठे झाले होते? तर ते झाले होते डहाणू या ठिकाणी, कोसबाड हिल डहाणू. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील पहिले कृषी विज्ञान केंद्र विचारले तर त्याचे उत्तर असेल कोसबाड हिल डहाणू आणि देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र विचारले तर त्याचे उत्तर असेल पॉंडिचेरी. त्यानंतर प्रश्न 39. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? तर भारताचे नवनिर्वाचित कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा प्रश्न देखील IBPS तुम्हाला 100% विचारेल, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ते आहेत धनंजय मुंडे हे. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 40. खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही? तर परीक्षेमध्ये तुम्हाला हिरवळीची खते, रासायनिक खते यांच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल किंवा सेंद्रिय खते. तर दिलेल्या पर्यायांपैकी युरिया हे हिरवळीचे खत नाही, तर युरिया हे रासायनिक खत आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरियामध्ये नायट्रोजन किती प्रमाणात असते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर युरियामध्ये 46% नायट्रोजनचे प्रमाण असते, हे देखील लक्षात ठेवा. आता बाकीचे जे पर्याय आहेत दहीचा, ताग, चवळी, गिरीपुष्प हे जे आहेत ती हिरवळीची खते आहेत. त्याचबरोबर अजून देखील आपण सांगू शकतो जसे की शेवरी, गिरीपुष्प ही जी पिके आहेत ही देखील हिरवळीची खते म्हणून वापरली जातात. त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की विचारला जाईल. तर हे 40 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. ग्रामसेवक पदाच्या पेपरमध्ये तुम्हाला यातील काही प्रश्न डायरेक्टली आलेले दिसतील, तर काही प्रश्न आपण जी माहिती घेतली त्या माहितीवर आधारित आलेले दिसतील. त्यामुळे या प्रश्नांची चांगल्या रीतीने तयारी करा. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला माझ्याकडून पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.